नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे। काही दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नव्हते, कारण त्याला असंच कारण आहे। आता मे महिना आला होता, तर सीझन वगैरे होतं हॉटेलचं वगैरे, त्यामुळे मला कुठे बाहेर जाता आलं नाही। तर मित्रांनो, आज आपण चंडीचे मासे आपल्याला आलेले आहेत गावावरून, तर आपण ती रेसिपी मी तुम्हाला स्वतःच्या हाताने बनवणार आहे। तर या व्हिडिओ मार्फत ती रेसिपी पाहायला भेटेल तुम्हाला। तर मित्रांनो, चला आपण रेसिपीकडे वळूया। चला तर मित्रांनो, आता आपण मासे साफ करण्यासाठी घेऊया। एकदम हे छोटे छोटे मासे असतात, त्याला खूप मेहनत लागते साफ करायला, कारण प्रथम त्याची खवलं काढून द्यायची। खवला मासा आहे, हे खवलं काढणं गरजेचं असतं आपल्याला। नंतर पूर्णपणे खवलं काढायचे असतात, म्हणजे खाताना वगैरे आपल्याला कस सारखं वगैरे लागत नाही। हा मासा आहे तो काट्यासहित खायचा असतो। तुम्ही पाहू शकता, ह्यामधले खौल काढलेले आहेत आणि हा असंच आहे। ह्याचे खवलं काढायचे आहेत आपण। आता प्रथम आधी आपण ह्याचं डोकं साईडला करून घेऊया, आणि हा पोटक्याचा जो भाग असतो तो पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचा असतो। ओके, स्वच्छ धुवून मित्रांनो, हिला शिंगटी बोलतात। शिंगटी हा मासा आहे तो काटा मारतो, याला काटे असतात खूप। पकडताना व्यवस्थित या माशाला पकडावं लागतं, कारण शिंगटीन जर काटा मारला तर खूप वेदना होतात, आपल्याला खूप दुखापत होते। ही पूर्ण पोटामधले घाण आहे ना, ती पूर्णपणे काढायची असते। पोट्या साफ करत असतो नंतर स्वच्छ करून ठेवून द्यायचे असतात। हे झालेले आहेत माझे मासे साफ।
आणि जे मोठे मोठे मासे असतात त्यांना हळद मीठ वगैरे लागण्यासाठी आहे ना, आपण असे मधून थोडा चीर मारायचा असतो, पूर्णपणे आतमध्ये तिखट मीठ वगैरे आहे ना ते आपल्याला लागेल. तर आपण याला अशी चीर मारून घेतलेत जेणेकरून यामध्ये तिखट मीठ वगैरे व्यवस्थित लागेल. ओके, आता आपण हे सर्व मासे स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता हे आपले मासे झालेले आहेत रेडी. आता आपण याला पुढची प्रोसेस करूया. तर मित्रांनो, हा आहे माझा रूम आणि ही आहे आपली शेगडी, हे आहे सिलेंडर, हे आहे मासे पाहू शकता, आहे आमचा लोकी आणि आहे आमचं माझं कपाट. तर आपण रेसिपीकडे वळूया. तर मित्रांनो, हे आहेत आपले मसाले, आहे लाल तिखट, हळद आणि मीठ आहे. आपण इथं कोकमचं पाणी घेतलं, आगळ असेल तर आगळ वापरू शकता तुम्ही, कारण मच्छीला कोकम हे लागतंच. तर आपण आता याची प्रोसेस बघूया. तर मिश्रण झालेलं आहे. तर 10 मिनिटं आपण ह्याला मुरायला ठेवूया, म्हणजे व्यवस्थित माशाला मीठ वगैरे लागेल. तर मित्रांनो, आता आपण फ्रायला घेणार आहोत मच्छी. गॅस मंद ठेवायचा जेणेकरून मच्छी व्यवस्थित शिजते. आपण चांगलं टाकलेलं आहे. तर फायनली मित्रांनो, मच्छी फ्राय झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि थोडी मच्छी आहे ती फ्राय होते मागे.